कायदाच मुळातच एवढा स्ट्रिक्ट केलेला आहे कारण पिढीच्या पिढी बर्बाद होतीये. सेक्शन 31A त्याच्या अंतर्गत तुम्हाला फाशीची देखील शिक्षेची तरतूद ह्या कायद्यात एवढ्या स्ट्रिक्टली केलेली आहे. तर कायद्यांमध्ये कसं असतं, एखादा आरोपी हा जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण निर्दोष मानतो. पण ह्या कायद्यात उलट आहे. ह्या कायद्यात तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करावं लागतं. एखाद्या व्यक्तीने मदत जरी केली, म्हणजे पैशांच्या गुंतवणुकीची असेल किंवा जागेच्या उपलब्धतेची असेल, तरीही तो तेवढाच गुन्हेगार आहे. आणि यासाठी शिक्षा पण भरपूर कठोर या कायद्यात दिलेली आहे जर लहान मुलांचा वापर अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी केला जात असेल. सिंथेटिक ड्रग्सची एक स्मॉल क्वांटिटी जरी तुमच्याकडे सापडली तरीही तुम्हाला थेट जेल होऊ शकते. तर ते कधीही धाड घालू शकतात. त्यासाठी वॉरंटच हवं असं नाहीये. कोणत्याही देशाचं भविष्य त्या देशातील तरुणांच्या हातात असतं. पण आज या तरुणाईसमोर एक गंभीर संकट उभं आहे. अंमली पदार्थांचं वाढतं जाळं. अंमली पदार्थांची तस्करी, त्यांचा वाढता वापर आणि त्यातून उद्ध्वस्त होणारी अनेक कुटुंब ही केवळ कायद्याची नाही तर संपूर्ण समाजाची चिंता बनली आहे. ड्रग्सचं सेवन करणं, बाळगणं, विक्री करणं किंवा तस्करी करणं याबाबत भारतात कायदा काय सांगतो? अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा किती कठोर असते? पोलिसांचे अधिकार काय आहेत? आरोपींचे कायदेशीर हक्क कोणते आहेत? आणि पालक, नागरिक म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी? याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. कोकण 7 लाईव्हच्या कायद्याची भाषा या आमच्या विशेष कार्यक्रमात. या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नामवंत कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रणिता कोटकर राऊळ मॅडम. कायद्याची भाषा या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण पाहतोय की आपल्या देशात ड्रग्सशी संबंधित गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता नेमका कायदा आहे आणि याबाबत तुम्ही काय सांगाल? यासाठी मुळातच एक स्पेशल कायदा आहे आणि जो इतर कायद्यांपेक्षा जास्त स्ट्रॉंग कायदा म्हणू किंवा स्ट्रिक्ट कायदा असा हा कायदा आहे. तो म्हणजे NDPS ॲक्ट 1985. म्हणजे काय? नार्कोटिक्स, ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985. मग ह्यामध्ये अंमली पदार्थ आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे जे काही पदार्थ आहेत या सगळ्याचा समावेश होतो. आणि मी म्हटलं तसं ह्या कायद्यासारखा स्ट्रॉंग कायदा कुठलाही नाही. पण या कायद्यानुसार अशा कोणते व्यवहार आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्या इथं गुन्हे ठरतात? खरं बघायला गेलं तर ड्रग्सचं स्वतःकडे पोझिशन ठेवणं किंवा त्याची आयात निर्यात करणं, त्याचा व्यापार करणं किंवा त्याचं स्मॉल क्वांटिटी का असे ना तुमच्या सोबत ते बाळगणं किंवा त्याच्या व्यवहारासाठी तुम्ही पैसे गुंतवणं हा पण गुन्हा आहे या कायद्याअंतर्गत. आणि हे सगळं होत असताना ड्रग्स स्वतः घेणं हा पण गुन्हा आहे ह्या कायद्याअंतर्गत. पण या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद काय असते आणि सगळ्यांनाच सारखी शिक्षा असते का? याबाबत अनेक गैरसमज असतात, ते कसे समजवून सांगाल? मुळातच ना ह्या कायद्यामध्ये शिक्षा ज्या दिलेल्या आहेत ते क्वांटिटीवर डिपेंड दिलेले आहेत. मग ह्यामध्ये क्वांटिटी काय सांगितलेली आहे तर स्मॉल क्वांटिटी, इंटरमिडिएट क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी. मग डिपेंड अपॉन दॅट क्वांटिटी की तुम्हाला काय शिक्षा होऊ शकते आणि तुमच्यावर किती ग्रीव्हन्सने गुन्हा दाखल होऊन त्याची पुढे केस चालू शकते. पण या केसमध्ये जर तुम्ही सापडला किंवा पोलिसांनी जर तुम्हाला पकडलं तर सहज तुम्हाला जामीन मिळतो, तर याबद्दल नेमके काय नियम असतात? म्हणजे प्रश्न आहे हा की जामीन मिळतो का आधी? ओके, मुळातच हा जो कायदा आहे ना हा कायदा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. मग इथे जर क्वांटिटी कमर्शियल असेल तर तुम्हाला जामीन मिळणं कठीण असतं. आणि इतर कायद्यांमध्ये कसं असतं, एखादा आरोपी हा जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण निर्दोष मानतो. पण ह्या कायद्यात उलट आहे. ह्या कायद्यात तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करावं लागतं. कारण तो कायदाच मुळातच एवढा स्ट्रिक्ट केलेला आहे कारण पिढीच्या पिढी बर्बाद होतीये. आणि ह्यासाठी एवढा स्ट्रिक्ट कायदा असणं गरजेचं होतं. पण या सगळ्यामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. समजा पोलिसांना एखाद्यावर संशय असेल तर त्या संशयाच्या आधारावर पोलीस एखाद्याची झडती करू शकतात का? त्याचा अधिकार त्यांना असतो का? आणि त्यासाठी पोलिसांना आधी वॉरंट काढावा लागतो का? मुळात जर पोलिसांना कन्फर्म न्यूज असेल किंवा कन्फर्म टिप असेल की ह्या ठिकाणी काही ना काहीतरी आहेच, तर अशावेळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते कधीही धाड घालू शकतात. त्यासाठी वॉरंटच हवं असं नाहीये. पण त्याबाबतची लेखी नोंद त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये केलेली असली पाहिजे की आम्ही संबंधित ठिकाणी रेड टाकण्यासाठी जात आहोत किंवा आम्ही ही स्टेप घेत आहोत यासाठी.
पण या बरोबरीनं समजा एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक झडती घ्यायची असेल पोलिसांना, पण त्याचे हक्क सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असेल जरी तो आरोपी असला तर अशावेळी त्या व्यक्तीला नेमके काय अधिकार असतात आणि कायदा त्या अगोदर त्याला काही संरक्षण देतं का? मुळातच तो स्वतः मॅजिस्ट्रेट समोर किंवा एखाद्या गॅझेटेड ऑफिसर समोर माझी झडती घ्यावी अशी मागणी तो लेखी किंवा ओरली करू शकतो. आणि जर ते त्याचं ऐकलं नाही किंवा ते फॉलो न करता परस्पर जर का केस चालवली तर ते कुठेतरी वॉइडेबल आहे, कारण तो त्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याला कायद्याने दिलेला आहे, तर त्या अधिकाराचं देखील पालन होणं गरजेचं आहे. आजकाल अशा आम्ही घटना बघतो किंवा न्यूज बघतो जिथं पार्ट्या होतात. मग त्या पार्ट्या अगदी हॉटेलमध्ये होतात, पबमध्ये होतात किंवा एखाद्याच्या फार्म हाऊसवर ड्रग्स पार्ट्या करण्याचं प्रमाण देखील वाढलंय अशा बातम्या येतात किंवा आकडेवारीसुद्धा समोर येते. जर असं असेल तर मग ती ज्या ठिकाणी त्या पार्ट्या होतात तो जागा मालक जो असेल तो त्याला कितपत जबाबदार असतो आणि कायद्यानुसार त्याच्यावर काही शिक्षा होते का? डेफिनेटली होते. हां, कारण मी म्हटलं तसं ड्रग्स किंवा इतर जे काही प्रकार हल्ली चालू आहेत आपल्याकडे, म्हणजे गांजा वगैरे पण असेल, मग ह्यासाठी एखाद्या व्यक्तीने मदत जरी केली, म्हणजे पैशांच्या गुंतवणुकीची असेल किंवा जागेच्या उपलब्धतेची असेल, तरीही तो तेवढाच गुन्हेगार आहे. आणि मुळातच हल्ली ना बऱ्याच ठिकाणी जागा आपण सहज भाड्याने देतो, पण तिथे असा जर काही प्रकार चालत असेल आणि मालकाला ह्याची कल्पना जरी नसली तरीही ते कुठल्या जागेत होतंय, घरपत्रक उतारा कोणाच्या नावावर आहे, तो सातबारा कोणाच्या नावावर आहे, त्या व्यक्तीला सह आरोपी केलं जातंय आणि हा फॅक्ट आहे. त्यामुळे मोस्टली पबमध्ये किंवा काही हॉटेल्समध्ये पण आणि स्पेशली काही लॉजमध्ये पण हे ड्रग्सचं प्रमाण वाढलंय. किंवा असं म्हटलं जातं की अरे तिथे ना तिथे हिवन आहे, असं आजकालच्या पिढीच्या तोंडात हा शब्द आहे. मग अशा वेळी जर आपल्या सिंधुदुर्गात किंवा आपल्या एका स्पेसिफिक जिल्ह्यामध्ये असं म्हटलं जात असेल की तिथे ना थायलंडचा फील आहे, मग तिथे काय प्रकार चालत असतील हे आपण इमॅजिन पण नाही करू शकत, तुझ्या माझ्यासारखी सामान्य माणसं. आणि जेव्हा हे प्रकार समोर येतात तेव्हा तो जागा मालक तेवढाच गुन्हेगार असतो जेवढा तो ड्रग्ज विकणारा किंवा ड्रग्ज घेणारा जबाबदार असतो. जर अशा घटना तुमच्या जागेमध्ये घडत असतील तर तुम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार असणार आहात, त्याला तुम्ही नकार देऊ शकत नाही, तुम्ही सुद्धा सह आरोपी तेवढेच असू शकता असं कायदा आपल्याला सांगतो. पण या बरोबरीनं आपण पाहतोय की ड्रग्स तस्करी करणाऱ्यांवर विशेषतः अशा कोणत्या कठोर कायदे असतात आणि यामध्ये सर्वाधिक गंभीर प्रकरणांमध्ये न्यायालयानं आतापर्यंतची कोणती कठोर शिक्षा सुनावलेली आहे? मोस्टली कसं असतं, एखादा गुन्हा घडला तर तो सिद्ध होणं गरजेचं असतं, बरोबर. मग मोस्टली जे प्रकार घडत आहेत ते गांजा वगैरे जे प्रकार आहेत ते आपल्याकडे घडून येतात. मग अशा वेळी काय होतं, शिक्षेचं प्रमाण मी मगाशी म्हटलं तसं क्वांटिटीवर डिपेंड आहे आणि त्या क्वांटिटी सोबतच त्या ड्रग्स किंवा त्या संबंधित जो काही प्रकार आहे त्या अंमली पदार्थावर डिपेंड आहे की काय शिक्षा होऊ शकते. परंतु ना जर एखादा आरोपी आहे, त्याच्यावरचा दोष सिद्ध झाला, तो दोषी आढळला, त्याने शिक्षा भोगली, तो परत बाहेर आला आणि परत बाहेर येऊन पण त्याने तेच कृत्य केलं जे त्याने पूर्वी केलेलं होतं आणि त्याच्यावरचा सेकंड टाइम जर दोष सिद्ध झाला तर कायद्यात स्पेसिफिक दिलेला आहे सेक्शन 31A, त्याच्या अंतर्गत तुम्हाला फाशीची देखील शिक्षेची तरतूद ह्या कायद्यात एवढ्या स्ट्रिक्टली केलेली आहे की जर सेकंड टाइम करताय म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही असं असताना पण असा गुन्हा करताय जो समाजाला कुठेतरी विघातकतेकडे नेत आहे, तर तुम्ही त्याला जबाबदार आहात आणि अशी फाशीची शिक्षा देण्याची तरतूद ह्या कायद्यात तेवढीच स्ट्रॉंगली केलेली आहे. म्हणजे अतिशय कठोर कायदा इथं आहे. तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचे पळवाटा तुम्हाला सापडून येणार नाही, तुम्ही त्या शिक्षेला पात्र ठरणारच आहात. पण याबरोबर आपण अनेक अशा सुद्धा केस पाहतोय की काही व्यक्ती ज्या आहेत त्या स्वतः ड्रग्स घेत नाहीत किंवा ते स्वतः विकत पण नाहीत, पण जे काही रॅकेट चालवतात त्यांना पैशांची मात्र मदत करतात. अशा वेळी कायदा त्यांना काय शिक्षा देते? येस, NDPS मध्ये एक सेक्शन खूप चांगल्या प्रकारे इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे, 27A. ते सांगतं की जर तुम्ही एखाद्याला फायनान्शियल हेल्प जरी करत असाल, आर्थिक मदत जरी करत असाल, एखाद्या प्रकारचे ड्रग्ज आपल्याकडे आयात करण्यासाठी किंवा निर्यात करण्यासाठी किंवा एखादी जमीन फॉर एक्झाम्पल गांजाचं उत्पादन घेण्यासाठी मी तुला समजा 50,000 रुपये दिले, तर मीही तेवढीच जबाबदार आहे
जेवढं तो उत्पादन घेणारा जबाबदार आहे किंवा तो विक्रेता जबाबदार आहे. त्यामुळे 27A क्लिअर सांगतं की तो पण तेवढाच गुन्हेगार आहे. आजकाल आपण पाहतोय की तरुण पिढीमध्ये MD किंवा सिंथेटिक ड्रग्स सारखं घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याबाबत कायदा काय सांगतो? तू जे विचारलंस ना सिंथेटिक ड्रग्स बद्दल, तर हल्ली स्कूल लाईफमध्ये पण त्याचं प्रमाण वाढलंय. म्हणजे स्कूल्समध्ये पण अगदी ओपनली हे सगळं चालू आहे, जे खूप भयावह आहे. आणि जेव्हा सिंथेटिक ड्रग्स किंवा हे MD किंवा मानवनिर्मित ड्रग्स जे आहेत, गांजा वगैरे, ह्याचं जेव्हा प्रमाण वाढत जातं तेव्हा कुठेतरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की हे ड्रग्स आहेत ना, हे साधे ड्रग्स नाही आहेत, हे सायकोट्रॉपिक सबस्टन्स आहेत, जे आपल्या कुठेतरी मनावर परिणाम करून आपल्याकडनं चुकीचे गुन्हे पण आपल्या हातून घडू शकतात. मग अशा वेळी जी काही शिक्षा आहे, म्हणजे ह्या ड्रग्स सिंथेटिक ड्रग्सची एक स्मॉल क्वांटिटी जरी तुमच्याकडे सापडली तरीही तुम्हाला थेट जेल होऊ शकते. आणि जर ते सिद्ध झालं ना तर तुम्हाला त्याची शिक्षा देखील होऊ शकते. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं आजकाल आपण बघतो ड्रग्स रॅकेटमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केल्याच्या घटना समोर येत आहेत. कायद्यात अशा गुन्ह्यांकडे किती गांभीर्यानं पाहिलं जातं आणि अशा आरोपींवर कोणती कारवाई होऊ शकते? मुळात काय झालंय, हल्ली जे काही रेड्स होतात किंवा जी काही झडती होते ती लहान मुलांच्या बॅग्सची होते का? आपण कधी ऐकलंय? पण मोठ्या प्रमाणावर हेच चाललंय. जे आपल्याला मूवीमध्ये दाखवतात ना, ते भलेही काल्पनिक असलं तरीही ते कुठेतरी समाजात चालू आहे आणि हा फॅक्ट आहे. तर लहान मुलांकडनं जेव्हा असं काही करून घेतलं जातं तेव्हा ते तर अज्ञान असतात, त्यांना तर काहीच कल्पना नसते. पण असं करून घेणारी जी व्यक्ती आहे ती गुन्हेगार असते आणि यासाठी शिक्षा पण भरपूर कठोर या कायद्यात दिलेली आहे, जर लहान मुलांचा वापर अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी केला जात असेल तर. अगदीच पुढचाही प्रश्न तरुण पिढीशी संबंधितच आहे. आजकाल सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲप्स आणि अगदी डार्क वेबच्या माध्यमातून ड्रग्सची खरेदी विक्री होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा ऑनलाईन व्यवहारांमध्ये डिजिटल पुराव्यांना कायद्याच्या दृष्टीनं किती महत्त्व असतं आणि याविषयी तुम्ही काय सांगाल? जसं आपण म्हटलं की डिजिटली मागवलं तर जसं तंत्रज्ञान बदललं तसं कायदाही काही मागे राहिला नाहीये. कायद्यात पण तेवढ्याच चांगल्या अमेंडमेंट झालेल्या आहेत. म्हणजे आपण बघायला गेलो तर सायबर सेल, NCB सारख्या जे सेल्स आहेत ते तर अत्यंत बारीक नजर ठेवून आहेत की असं काही घडतंय का, असं काही घडलं तर लगेच ऍक्शन घेतली जाते. आणि आपण हे बघतोय रोजच्या न्यूजमध्ये, हे सगळं चालूच आहे. आणि एवढं सायबर सेल आणि NCB तत्पर आहे ह्या गोष्टीसाठी की त्यांचं लक्ष त्यावर असताना जर एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचं डिजिटली किंवा ऑनलाईन स्वरूपात जर ड्रग्ज मागवले जात असतील, मग त्याची नावं जरी चुकीची ठेवून त्या ड्रग्जला म्हणजे विक्री होत असेल, तरीही जर अशा अंतर्गत तुम्ही जर कुठेही सापडलात ना किंवा तुमच्या मोबाईलमध्ये त्याबाबतचा काहीही एव्हिडन्स जरी मिळाला तरीही तुम्ही थेट आरोपी होताय. आता आपल्या या एपिसोडमधला अगदी शेवटचा प्रश्न. आपण बघतोय की पोलीस प्रशासन याबाबत पूर्ण सतर्क आहे आणि त्यासाठी अशा जे गुन्हे घडताना त्यांना दिसत आहेत तिथं ते जबाबदारीनं काम करत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी तत्परतेनं फील्डवर ते असतात आणि या सगळ्या घटना थांबवण्यासाठी, गुन्हे रोखण्यासाठी त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो. पण दुसऱ्या बाजूला जशी पोलीस प्रशासनाची या सगळे गुन्हे थांबवण्याची जबाबदारी असते, त्याच पद्धतीनं सामान्य नागरिक असतील किंवा त्यांचे पालकसुद्धा असतील, ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. मग या प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी नेमकी कशी निभवायची आहे आणि याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन करा? येस, तू महत्त्वाचं विचारलंस. मी सगळ्यांना हेच अपील करेन की मुळातच नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे. जर एखाद्या ठिकाणी जास्त गाड्या लागायला लागल्यात तर ते काय नक्की चालू आहे हे गावातील जे कोणी जाणती लोक आहेत त्यांनी तिथे जाऊन बघितलं पाहिजे. किंवा काही तरुण मंडळी असतात जे ह्या सगळ्यांच्या विरोधात असतात, मग अशावेळी त्यांनी जाऊन तिथे चौकशी केली पाहिजे की नक्की इथे काय चालू आहे. आणि जर कन्फर्म माहिती असेल तर तुम्ही प्लीज ती NCBला कळवा, म्हणजे जेणेकरून तिकडे जर पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात ते विस्तारत जाईल त्याच्यापेक्षा ते वेळीच थांबेल. आणि पालकांनी खास करून लक्ष द्या, कारण लहान मुलं जेव्हा आम्ही कुठे चॉकलेट्स, कुरकुरे खायचो त्या वयात कुठेतरी मुलं ड्रग्सच्या भानगडीत अडकतात. आणि एकदा ड्रग्स आहारी गेलं किंवा एकदा हे मानवनिर्मित जे काही ड्रग्स आहेत त्याच्या केलं किंवा ह्या सबस्टन्सच्या खाली एकदा आलं की ते लहान मुलं किंवा व्हॉटेवर तो तरुण, तो जो कोणी यूथ आहे तो पूर्णपणे ॲडिक्टेड होतो
आणि रिहॅबिलेशन सेंटरशिवाय काहीही पर्याय नाही. बरं, तो 100% रिहॅब होऊन येईल हे त्याच्या मनावर असतं, पण मुळातच आपलं मूल ड्रग्सच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी विशेष करून सतर्क राहा, शिक्षकांनी सतर्क राहा की आपल्या शाळांमध्ये असे काही प्रकार होत तर नाही येत ना, आणि होत असतील तर वेळीच त्याबद्दल आवाज उठवा. आणि आपल्या लक्षात कुठेही येत असेल की बाबा आपल्या शेजार पाजारी असं काहीतरी कोणाच्या घरात घडतंय, तर त्याची प्लीज प्लीज माहिती ही पोलिसांना द्या, जेणेकरून त्याच्यावर योग्य वेळी योग्य ती ॲक्शन घेऊन तिथे तेव्हाच पूर्णविराम दिला जाईल. अगदीच, म्हणजे आजच्या या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही फार संयमी पद्धतीनं खूप चांगल्या गोष्टी समजावून सांगितल्यात. महत्त्वाचा सल्ला देखील या निमित्तानं तुम्ही संपूर्ण समाजाला दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल देखील आपले मनपूर्वक आभार. तर आज आपण समजून घेतलेलं होतं की ज्या काही यासंबंधीच्या कायद्यात तरतुदी आहेत, ड्रग संबंधित गुन्हे असतील, शिक्षेच्या तरतुदी असतील, पोलिसांचे अधिकार असतील आणि आरोपींचे हक्कसुद्धा, तसेच नागरिकांची जबाबदारी काय असते याबाबत आपण अतिशय महत्त्वाची आणि जनजागृती करणारी माहिती समजून घेतलेली आहे. अंमली पदार्थ हे केवळ एका व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागते, मोजावी लागते. त्यामुळे ड्रग्सपासून स्वतः दूर राहा आणि आपल्या कुटुंबियांना, मित्रांनाही त्यापासून दूर ठेवा. परिसरातील कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती द्या. व्यसनाला नाही म्हणणं हे उज्ज्वल भविष्याला होकार देण्यासारखं आहे. या विषयासह आता आपण इथंच थांबणार आहोत, मात्र पुन्हा भेटणार आहोत अशाच एका महत्त्वाच्या कायदेशीर विषयासह. तोपर्यंत पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.